नमस्कार, मी सीमाताई गुट्टे, पुणे जिल्हा सहप्रभारी काँग्रेस. माझ्या सोशल मीडियावरील सर्व सुज्ञ आणि न्यायप्रिय नागरिकांनो, आज मी एका अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीर विषयावर आपले लक्ष वेधून घेण्यासाठी उपस्थित राहिली आहे, जो थेट माझ्या महाराष्ट्राच्या बळीराजाच्या आर्थिक अस्तित्वाशी निगडित आहे. पंढरपूरच्या पवित्र भूमीत लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून आमदार रोहितदादा पवार यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून रोहितदादांनी अत्यंत वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध भूमिकेतून शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले आहेत ते खरोखरच अत्यंत कौतुकास्पद, प्रगल्भ आणि जनहिताचे आहेत. स्वतःच्या मूलभूत अधिकारांचा त्याग करून, अन्न पाण्याचा त्याग करून जेव्हा एखादा तरुण नेता रस्त्यावर उतरतो तेव्हा त्यामागे केवळ भावना नसतात, तर तो प्रस्थापित अन्यायाविरोधातील एक कायदेशीर आणि नैतिक संघर्ष असतो. दादा, तुमच्या या धैर्याचे आणि या प्रामाणिक भूमिकेचे मी मनापासून कौतुक करते. परंतु या कायदेशीर लढ्यात केवळ रोहितदादा एकटे नाहीत, हे मी इथे प्रामुख्याने अधोरेखित करू इच्छिते. हा लढा संपूर्ण महाविकास आघाडीचा आहे आणि इतिहासाची साक्ष काढून मी सांगू इच्छिते की या देशात आणि या राज्यात शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे धोरणात्मक काम नेहमीच काँग्रेस पक्षाने केले आहे. 2008 साली देशाच्या इतिहासातील 71,000 कोटींची सर्वात मोठी ऐतिहासिक आणि विनाअट कर्जमाफी देण्याचा संवैधानिक निर्णय हा काँग्रेस पक्षाचाच होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी चालणाऱ्या कोणत्याही संघर्षात काँग्रेस पाठीशी उभे राहणे हा आमचा वैचारिक वारसा आहे. आज आमचा आक्षेप आणि आमचा युक्तिवाद या कर्जमाफीतील अत्यंत जाचक आणि तांत्रिक अटींवर आहे. सरकारने ज्या तांत्रिक अटी टाकलेल्या आहेत त्या आपण एकदा समजून घेणं गरजेचे आहेत. सरकारने 2 लाखापर्यंत माफी जाहीर केली खरी, पण ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा 1 रुपया जरी जास्त असेल, म्हणजे 2,50,000 जर रुपये असतील कर्ज, तर 50,000 रुपये शेतकऱ्याने आधी स्वतःच्या खिशातून बँकेत भरले पाहिजे. शेतकऱ्याने ती अधिकची रक्कम भरल्याशिवाय सरकार 2 लाखाची कर्जमाफी लागूच करणार नाही. हा कुठला न्याय? जो शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे तो वरची रक्कम कुठून आणणार? ही कर्जमाफी नसून एक प्रकारे बँकांची सक्तीची कर्ज वसुली आहे. दुसरी जाचक अट काय आहे? 2019च्या योजनेत ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता त्यांना या नव्या योजनेतून सरसकट बाद करण्याची किंवा त्रोटक लाभ देण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिक शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून थेट वंचित राहणार आहे. आमचा स्पष्ट कायदेशीर युक्तिवाद असा आहे की कायद्याच्या आणि नियमांचा किस पाडून शेतकऱ्यांची ही तांत्रिक फसवणूक जे सरकार करत आहे ते बंद झाली पाहिजे. विनाअट सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालाला कायदेशीर हमीभाव हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक आणि संवैधानिक अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. रोहितदादा, तुम्ही हा जो न्यायाचा लढा पंढरपुरातून सुरू केलाय, हातात संविधानाची प्रत आणि पाठीशी विठुरायांचा आशीर्वाद, ह्याच्यामध्ये या तुमच्या लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दादा हे सुद्धा तुमच्या सोबत आहेत. यांचा सुद्धा पाठिंबा तुम्हाला आहे आणि आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत आहोत. तुमच्या लढ्यामध्ये एकजुटीने आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा लढा आम्हा सगळ्या शेतकरी पुत्रांचा आहे. त्यामुळे या लढ्यात आपण एकत्रित लढूया, जिंकूया. काँग्रेस तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.